बातमी आता ठाण्यातून। ठाण्यामध्ये जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये एक नवं समीकरण पाहायला मिळालं। एकनाथ शिंदे यांच्यासोबत रवींद्र चव्हाण यांनी हातमिळवणी केली। ठाणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांना या दोघांनी मिळून धोबीपछाड दिलेली आहे। बँकेच्या 21 जागांवर चव्हाण शिंदे युतीचे 13 उमेदवार जिंकलेले आहेत। शिंदे आणि चव्हाणांची ही हातमिळवणी कशा पद्धतीने घडली ते आता अधिक तपशिलात जाणून घेऊया। ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये शिंदे आणि चव्हाण यांनी राजकीय नीती वापरली। निवडणुकीमध्ये परिवर्तन पॅनलचा पराभव केला। सहकार पॅनलनं निवडणुकीत आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं। निवडणुकीतील दोन्ही पॅनलमध्ये शिंदे आणि चव्हाण या जोडीनं आपापले उमेदवार पाठवले। यामुळे भाजपचे 8 तर शिंदेंचे 5 उमेदवार विजयी झाले। बहुमतासाठी 11 उमेदवारांची गरज असताना महायुतीनं 13 उमेदवार जिंकून आणलेले आहेत। हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला या निवडणुकीत धक्का बसलाय। देवेंद्रजी आणि एकनाथराव शिंदेजी हे ठरवतील कोणाचा पहिल्यांदा। भारतीय जनता पार्टीचा पहिल्यांदा कशी नाही। भारतीय जनता पार्टीचे 8 जिंकून आले आणि शिवसेनेचे 5 जिंकून आले। त्यामुळे 13 आलेले आहेत। स्पष्ट बहुमत आहे। त्यामुळे खात्रीने या सगळ्या गोष्टी भविष्यात होतील। त्यामुळे काही चिंता करायची गरज नाही।